आपल्याकडे जो येणारा विद्यार्थी आहे त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याची आई बनून तुम्ही त्याची काळजी घेत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याची आवड निवड, त्याला काय खायला आवडतं आणि तो कशात आनंदी होतो, ही सगळी जसं डॉक्टर आपल्या पेशंटची नस ओळखतात तशी तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची नस ओळखून आहेत. तर हे कसं शक्य होतं तुम्हाला? मॅम, प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे ॲक्च्युली जे प्लस पॉईंट्स आहेत, मायनस पॉईंट्स आहेत, प्रत्येकाचे वेगळे आहेत. मला खरंच प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास करावा लागतो. पहिले सुरुवातीचे जे 3 महिने आहेत, जेव्हा तुम्ही एखादा विद्यार्थी माझ्याकडे 11वीला ॲडमिशन घेतो, सुरुवातीचे जे 3 महिने आहेत ते नक्कीच मला त्यांना ॲक्च्युली आयडेंटिफाय करण्यामध्ये जातात की कोणाची अभ्यासाची पद्धत काय आहे. त्याला मी एकेका विद्यार्थ्यावरती वर्क करते, पर्सनलाइज अटेन्शन देते आणि मी जाणून घेते की अभ्यास कसा एका चांगल्या लेवलला रेज होऊ शकतो. सो या सगळ्या गोष्टींना मला 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. एकदा त्या विद्यार्थ्याबद्दल मला लक्षात आलं की रेज कसं होईल, काय निगेटिव्ह पॉईंट्स आहे, काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे, या त्या पॉझिटिव्ह पॉईंटला अजून चांगलं ग्रो कसं करता येईल. आणि मी एकच गोष्ट करते, प्रत्येक विद्यार्थ्याचं पर्सनल ओळखून लिमिट पुश करण्याचं काम करते आणि ते ग्रॅज्युअल लेवलला. आणि हे बघा, मुलांना कधी स्तुती ज्या असतात ह्या सगळ्या कराव्या लागतात आणि कधी आहे की जर सपोज तेवढा चांगला रिझल्ट मिळाला नाही किंवा असं आहे की ते प्रिपरेशन त्या लेवलला गेलं नाही, तर मी थोडंसं एक बॅलन्स असतं, मला थोडं बोलावं पण लागतं आणि थोडंसं प्रेम पण करावं लागतं. दोघी गोष्टी एकदम बॅलन्स असतील तर रिझल्ट येतो आणि ते एका चांगल्या लेवलला मुलं तुम्हाला कॉपरेट करतात, चांगली लेवल देतात, चांगले कॉपरेट करतात. फक्त सुरुवातीचा जो काळ असतो या काळामध्ये काही मुलांना मिसअंडरस्टँडिंग होतं. पण मी नक्कीच सांगते की एखादा विद्यार्थी जो मला दुरून पाहतो आहे त्याच्यासाठी मी स्ट्रिक्टच आहे. त्याच्यासाठी त्याने काहीतरी वलय तयार करून घेतलेलं असतं की नाही, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाणी मॅडम खूप स्ट्रिक्ट आहे, नाही आपल्याला इथे ॲडमिशनच नाही घ्यायची, असं एक वलय तयार केलेलं असतं. पण ते खरोखर तसं नाही आहे. तुम्ही त्या बंधन म्हणून त्याला न समजता पॅशन म्हणून समजलं तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून अभ्यासाची सवय होईल. आणि एक विषय आहे की तुम्ही 3 तास बसायचं का, पहिला सुरुवात काय की 3 महिने 3 तास का बसायचं, कारण पेपरच 3 तासाचा आहे आणि पेपर कॉम्पिटेटिव्ह आहे. कॉम्पिटेटिव्ह पेपर असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक मोमेंट जो असेल, प्रत्येक मोमेंट जो पेपरमधला जो एन्जॉय करता आला पाहिजे, त्याच्यासाठी फुल फोकस असला पाहिजे. त्या फोकसला एन्जॉय करण्यासाठी मी 3 तासाचा एक सिटिंग जी आहे ती कंपल्सरी करते आणि ती गरजेचीच आहे. एवढ्या मेन्स लेवल आहे, नीट लेवलचा पेपर, जे ॲडव्हान्स लेवलचा तुम्ही पेपर देता, ज्यावेळेला जे ॲडव्हान्सचा विषय असतो तेव्हा तर तुमची सिटिंग जी आहे ती 6 आवर्सचीच झाली पाहिजे. जर 6 आवर्सची सिटिंग असेल तर तुम्हाला दोन्ही पेपर 1 पण पेपर 2 पण खूप चांगला जाईल. आणि खरोखर या सगळ्या गोष्टींना जो विद्यार्थी ग्रॅज्युअली पाळतो, कंटिन्युटीमध्ये किंवा आपण त्याला म्हणतो कन्सिस्टन्सीमध्ये जर पाळतो तर त्याला नक्कीच याचा बेनिफिट मिळतो आणि चांगलं आउटपुट मिळतं. 24 तास सुद्धा तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटसाठी द्यावे लागतात आणि अशा वेळेस आपला परिवार, आपल्या घरातली माणसं, मुलं यांच्याकडे कशा पद्धतीने आपण काळजी घेतात. एक गृहिणी म्हणून ती भूमिका तर तुम्हाला पार पाडावीच लागते. आणि आपल्या आईवडिलांचे जे संस्कार आहेत, पूर्वजांचे जे संस्कार आहेत, त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? मॅम, माझं प्रेरणास्थान माझे वडील जे आहे ते गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि त्यांनी ॲक्च्युली माझ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रुजवल्या होत्या. माझं खरं यशाचं श्रेय जे आहे ते माझे आई वडील, माझे सासू सासरे पण खूप मला इन्स्पायर करायचे, खूप प्रेरणा द्यायचे. कधीही या सगळ्या गोष्टींकडे जर सपोज मी आता मागे पाहते तर असं वाटतं की ते असायला पाहिजे होते. माझी आई आहे आत्ता माझ्यासोबत, पण माझे वडील आणि माझे सासू सासरे आज माझ्यासोबत नाही, पण ते बघतातच आहे की मी कोणत्या यशापर्यंत पोहोचली आहे. तर मी नक्कीच ह्या गोष्टी म्हणजे आज मला खरोखर ह्या सगळ्या गोष्टींची आठवण येते की ते आज माझ्या यशाबरोबर माझ्यासोबत असायला हवे होते.
त्यांनी बघायला पाहिजे होतं की आज कोणत्या स्टेजला मी आज हे कार्य जे आहे ते करते आहे. सगळेजण माझ्या कार्याची दखल घेत आहेत, तर मला खूप आनंद होता या सगळ्या गोष्टींचा. एक महिला म्हणून आपण दोन्ही भूमिका पार पडतायत, गृहिणी म्हणून सुद्धा भूमिका पार पाडतायत आणि आज या सगळ्या विद्यार्थ्यांची मार्गदर्शिका, शिक्षिका आणि पालक या सगळ्या भूमिका आपण अगदी जवळून पार पाडत आहात. तर महिला होण्याचा तुम्हाला नक्कीच स्वाभिमान वाटत असेल. काय वाटतंय? मला महिला होण्याचा तर एक स्त्री होण्याचा जो अभिमान आहे तो खरोखर जर सपोज बघितलं तर हे तिघी जे आहे ते चक्र एक चांगल्या लेवलला सांभाळायचे. खरोखरच जर एक स्त्री होण्याचा मला खूप मोठा अभिमान आहे, कारण मी एक पालक म्हणून, एक गृहिणी म्हणून आणि एक टीचर किंवा शिक्षिका किंवा मार्गदर्शक, मेंटर जो आहे, मेंटर म्हणून जे आहे, जे कार्य जे आहे तिघी ठिकाणी जे आहे ते त्याच्यामध्ये एक समतोल साधता आला पाहिजे आणि तो कुठेतरी मी त्याला एक न्याय दिलेला आहे असं कुठेतरी मला वाटतं. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी अभिमानाने सांगू शकते की माझ्या इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीने एका यशाच्या शिखरापर्यंत पोहोचावं, ही अगदी मनापासून माझी इच्छा आहे. म्हणून मी त्यांना नेहमी सांगतच राहते की तुम्ही थोडासा चांगला अभ्यास करून जर IIT पर्यंत पोहोचले किंवा नीटच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पर्यंत पोहोचले तर निश्चितच तुम्हाला याचा पण बेनिफिट होईल आणि तुम्ही पण या सगळ्या क्षेत्रामध्ये तेवढ्याच अभिमानाने आपलं वर्चस्व गाजवू शकाल. श्री होण्याचा मला अत्यंत अभिमान आहे, कारण कसं आहे की ज्या लपलेल्या गोष्टी असतात की ज्या मुलं सांगत नाही, तर माझ्यापर्यंत सगळ्या गोष्टी मुलं सांगून जे आहे ते एका यशाच्या शिखरापर्यंत मी त्यांना बोट ठेवून नक्कीच त्यांचं बोट धरून नक्कीच त्या लेवलला त्यांना नेऊ शकते. या गोष्टीचा नक्कीच मला अभिमान आहे की मी एक स्त्री आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे की त्यांच्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या ओळखू शकते. इवन मी एवढं पण निश्चित सांगू शकते कोणत्या विद्यार्थ्याला कुठली मिठाई आवडते, हे पण ह्या सगळ्या गोष्टी मी सांगू शकते. म्हणून एक चांगली लेवलला मी खरोखर विद्यार्थ्याला नेऊ शकते. खूप चांगली भावनिक गुंतवणूक तुमची विद्यार्थ्यांच्या सोबत आहेत आणि हा विद्यार्थी तुमच्या संस्थेत येण्यापासून तर तो यशोशिखरापर्यंत जाईपर्यंत आपला सातत्याने ध्यास असतो आणि या ध्यासामध्ये 24 तास आपण काम करत असतात. आज जागतिक महिला दिनानिमित्त काय संदेश द्याल? सर्व महिलांना हे सांगू इच्छिते, सर्व स्त्रियांना हे सांगू इच्छिते की वसुदैव कुटुंबकम, जर ही संकल्पना तुम्ही पाहिली तर सगळेच जण जे आहे ही आपल्या आपल्या परीने कार्य करत राहतात. पण जर सपोज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही मातृत्व, दायित्व, तुमच्या समाजासाठी तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जागृत करू शकले तर नक्कीच आनंद होईल. आणि मी हा मेसेज देऊ इच्छिते सर्व स्त्रियांना की तुम्ही त्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचा आणि नक्कीच ध्येय गाठा. सर, संस्थेच्या कार्यासाठी सविता मॅडम कार्य करत असतात, मात्र तुमच्या पत्नी म्हणून, एक गृहिणी म्हणून त्यांची भूमिका कशी असते? तुमच्या अपेक्षांना कशा प्रकारे खऱ्या उतरतात? काय वाटतं? ज्या वेळेला इन्स्टिट्यूट चालवायची आहे तर तिला अप्रॉक्सिमेटली दिवसाचे 12 तास द्यावे लागतात. तर त्यामुळे तिच्यासाठी तर मोठी तारेवरची कसरत असते. मुलं म्हणतात मला आईचा हातचं स्वयंपाक खूप आवडतं, तिला ते करावं लागतं, तिच्यासाठी ते कंपल्शन आहे. आम्ही दोघं ह्या गोष्टीसाठी आहे ना आळीपाळीने, ज्या वेळेला ती घरी असते त्यावेळेला मला इथे थांबावं लागतं आणि ज्या वेळेला माझे लेक्चर्स वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मला तिथे घरी जावं लागतं तर त्यावेळेला मला घरचं पाहावं लागतं. ही प्रोसेस आहे ना, माझी मुलं 2 वर्षाचे होते ना तेव्हापासूनची. 15 वर्षापूर्वी माझी मुलं त्यावेळेला तर लहान होते. मुलगी साधारणपणे किती 3rd स्टँडर्डला असेल आणि मुलगा आहे तर खूप छोटा होता. माझ्या मुलांनी ते घर आम्ही दोघं इथे असताना एकट्याने सांभाळलं आहे. पण ज्या वेळेला ती घरी जायची तर ते मुलं खूप आनंदी असायचे. तिचं लक्ष सगळीकडे असतं, घराकडे पण तेवढंच असतं. ती सर्वांची केअर घेते आणि सर्वांना व्यवस्थिशीर पुरे पडण्याचा पूर्ण प्रयत्न करते. मी असं समजतो की एवढं सगळं सांभाळत असताना थोडंफार काही कमी अधिक जरी झालं
तरी ते समजून घेण्यासारखं असायलाच पाहिजे, कारण की मोठं काम चालू आहे. म्हणजे मी असं समजतो, ती तिचं काम तिच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त करते आणि तरीसुद्धा ती सर्वांना जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करते. सो इट इज अ बिग थिंग. ती कुठेच कमी पडत नाही, मी असं म्हणेन. आणि कमी पडत नाही याचे अनेक उदाहरणं आहे, अनेक प्रसंग आहे. ती सर्वांना पुरून उरते. जे सांगू का, माझ्या इन्स्टिट्यूटच्या, माझ्या घराच्या ह्या टोटल 15 वर्षाच्या टाईमस्पॅनमधला एक कोविड हा सगळ्यात वाईट प्रसंग होता, की ज्या वेळेला, आणि नेमकं कोविड हा आला होता ज्या वेळेला आमच्या इन्स्टिट्यूटच्या ॲडमिशन प्रोसेस होतात त्याच वेळेला आला होता. म्हणजे कुठल्याही इन्स्टिट्यूटसाठी हा जो टाईमस्पॅन असतो फार क्रिटिकल असतो, की मुलांच्या ॲडमिशन झाल्या तर वर्ष निघतं. आणि त्यात पण म्हणजे मला कोविड झाला, मी हॉस्पिटलाइज झालो आणि तिने एवढं सगळं मॅनेज केलं. बरं, हे झाल्यानंतर मी ज्या वेळेला डिस्चार्ज झालो तिला पण कोविड झाला होता. तिने तो सहन केला. पहिले तिने सहन केला आणि म्हणे आता तुम्ही बाहेर आले, आता मला जावं लागेल मध्ये. सो आणि तिथून सुद्धा तिने एवढं आजारी असताना, हेवी डोसेस चालू असताना तिला जे टेलिफोनिकली मॅनेज करता यायचं, इतक्या लेवलला ती काम करते. ही गोष्ट आहे. आता टाईम कसं काढते तर तुम्ही मला विचारणार तर रात्री 12-1 काही का असे ना, ती तेवढा रिस्पॉन्स मुलांचा घेते आणि मुलांना तेवढा वेळ रिस्पॉन्स देते. आम्ही म्हणतो आता झोप झालं. हे एवढं सगळं चालतं मॅडम, आणि हे फार इंथुझियास्टिकली चालतं. तिला पॅशन येते, मग ते पॅशन सर्व घर सांभाळतो आणि ती आम्हाला सांभाळते, असं म्हणेन मी.